विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा फुले संत कबीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या तीन महान गुरूंना या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी बहुजनांच्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। पंचशील यात्रा तुळसा ही जी आयोजक समिती आहे आणि या समितीच्या 10 वर्ष या ठिकाणी 3 दिवसाचा आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे की हा प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही 3 दिवस करत असतो। सर्वप्रथम मी या पंचशील यात्रेचं स्वागत करतो आणि आयोजकांचं पण अभिनंदन करतो, कारण सातत्याने 10 वर्ष हा कार्यक्रम आपण यशस्वी करून दाखवलेला आहे। आपण सर्वांनी या आयोजकांचं टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करावं। ऐतिहासिक घटना दुसरी अशी आहे की ज्या जागेवरती आपण गेली 10 वर्ष हा कार्यक्रम करतोय आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या या जागेवरती आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्धाच्या धम्माच्या प्रबोधनाचे कार्यक्रम करणार आहोत। ही जी ऐतिहासिक जागा आहे, ही जी जागा ज्या मातेने आपल्याला दिलेली आहे, आपल्या समाजाला दिलेली आहे, या कार्याला दिलेली आहे, त्या बिरुबाई नागदेवते यांनाही आपण सगळे या ठिकाणी अभिवादन करूया। त्यांच्या कुटुंबियाचं सुद्धा आपण आभार मानूया, कारण त्यांनी सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी मानून ही जी आपल्याला सगळ्यांना दान दिलेली आहे आणि त्यांचं आपण प्रत्येक वर्षी त्यांचं सुद्धा स्मरण करणं अतिशय आवश्यक आहे। त्यानंतर या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे आणि या आयोजनाच्या कार्यक्रमामध्ये धम्मसभेला मला या ठिकाणी घेऊन येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आपले अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व संयोजन समिती आहे, या समितीचं सुद्धा मला या ठिकाणी आणण्याचं आणि तुमच्याबरोबर बोलण्याचं जे भाग्य लाभलेलं आहे त्यांचंही मी आभार मानतो। आणि वर्ध्यावरून आलेले आहेत, आर्वीवरून लोक आलेले आहेत, अमरावतीवरून लोक आलेले आहेत। आपणा सर्वांचं या ठिकाणी या पंचशील यात्रेमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत करतो आणि या प्रसंगी सर्वांना सप्रेम जय हिंद करतो। जय हिंद। आपण 3 दिवस प्रबोधनाचे कार्यक्रम ऐकताय आणि हा प्रबोधनाचा शेवटचा कार्यक्रम आहे, परंतु प्रबोधनाचा हा कार्यक्रम सुरू करायचा की नाही करायचा या मंडपामधल्या सगळ्या लोकांनी अगोदर ठरवा की आपण प्रबोधनाचा कार्यक्रम करायचा का। आणि जर प्रबोधनाचा कार्यक्रम करायचा असेल तर मंडपामध्ये शांतता असेल तर कार्यक्रम करण्याला महत्व आहे, आणि मंडपामध्ये शांतता नसेल तर कार्यक्रम करण्याला महत्व आहे का। अशा प्रकारचा आता जशा प्रकारची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती तथागत भगवान गौतम बुद्धांच्या कालखंडामध्ये एकदा घडलेली होती आणि भगवान गौतम बुद्धांनी असाच 2-3 दिवसाचा कार्यक्रम चालला होता, प्रवचनाचे कार्यक्रम चालले होते। शेवटच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध बघतायत की दिवसभर चाललंय प्रवचन, संध्याकाळची वेळ आली, प्रवचनाचे कार्यक्रम चालू आहे, तथागत मंचावरती आहेत आणि तथागतांनी आपलं प्रवचन सुरू केलं। प्रवचन सुरू केल्यानंतर मंडपामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती होती, लोक आपसामध्ये एकमेकाशी बोलत होते, काही लोक मंडपामध्ये येऊन बसत होते तर बसलेले काही लोक मंडपामधून उठून जात होते। तर लोक येत आहेत, लोक बसतायत, बसलेली लोक जात आहेत, बाकीचे आपसामध्ये बोलतायत, समोरचे लोक फक्त ऐकतायत। तर म्हणजे मंडपामध्ये मस्तपैकी काम चाललेलं आहे, कोणी येतंय, कोण जातंय, कोण बसतंय, कोण उठतंय, अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपलं प्रवचन सुरू केलं आणि प्रवचन सुरू करताना तथागत भगवान गौतम बुद्धांनी विषयाला सुरुवात केली आणि एक गोष्ट सांगितली। तथागत भगवान गौतम बुद्धांनी गोष्ट सांगितली, यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, उठायचं असेल तर उठा आणि जायचं असेल तर जा। भगवंतांनी या गोष्टीला सुरुवात केल्यानंतर वातावरण तशा पद्धतीने चालत होतं। भगवंतांनी
प्रवचनाला सुरुवात केली की यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, उठायचं असेल तर उठा, जायचं असेल तर जा. आणि असं प्रवचनाची तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रवचन सुरू केल्यानंतर काही वेळानंतर हळूहळू हळूहळू हळू जसं तथागत भगवंताचं प्रवचन सुरू झालं आणि भगवंतांनी गोष्ट सांगितल्यानंतर आपल्या प्रवचनाला जसजशी सुरुवात केली तसं त्या वातावरणामध्ये शांतता यायला सुरुवात झाली. आणि शांतता यायला सुरुवात झाल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जी गोष्ट सांगितली होती की यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, उठायचं असेल तर उठा, एवढी प्रचंड शांतता होती की चाचणी पडली तरी आता मात्र तिचा आवाज येईल एवढी शांतता मंडपामध्ये निर्माण झाली होती. तथागतांचं प्रवचन सुरू असताना राजा प्रसेनजीत आपलं तथागतांचं प्रवचन ऐकण्यासाठी येत होता. आणि तथागतांचं प्रवचन ऐकण्यासाठी राजा प्रसेनजीत येत होता. जसं आता महाराणावरती आपला हा कार्यक्रम आहे तसा गावातून ज्यावेळेस राजाचा रथ येत होता त्या रथाला पुढे घोडे होते आणि घोड्यांच्या टापांचा आवाज टाप 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 असा आवाज रथाचा येत होता. आणि राजा येतो हे सगळ्यांच्या लक्षात येत होतं. परंतु राजा येतो हे सगळ्यांच्या लक्षात असलं तरी सुद्धा प्रवचनामध्ये डिस्टर्ब होतोय, शांततेचा भंग होतोय हे लक्षात येत होतं सगळ्यांचा की कोणीतरी राजा येतोय किंवा पाठीमागून आणि प्रवचन ऐकायला आपल्याला त्रास होतोय. त्यावेळेस या प्रवचन ऐकण्यामध्ये जी समोर बसलेली मुलगी होती ती समोर बसलेली मुलगी उठली आणि ती पळत पळत गेली आणि लांबच राजाचा तो रथ होता किंवा रथाला लागलेले घोडे होते या सगळ्यांना त्याने तिथंच तिनं अडवलं. आणि तिथंच तिनं अडवल्यानंतर राजाने म्हटलं की तू माझा रथ अडवते, मी तथागतांचं प्रवचन ऐकायला चाललेलो आहे, मी कोण आहे तुला माहिती आहे का? सारथी म्हणतो की कोण आहे तुला माहिती आहे का? त्यावेळेस ती छोटीशी मुलगी होती, तिने घोड्याचा लगाम पकडलेला होता आणि तो लगाम पकडल्यानंतर त्या मुलीने सांगितलं की तुम्ही कोण आहात हे मला माहिती नाही, कुणीही असा, परंतु तुम्हाला जर प्रवचन ऐकायचं असेल तर तुमच्या टांग्याला जे घोडे आहेत किंवा रथाला जे घोडे आहेत त्यांच्या टापांचा आवाज येतोय आणि तथागतांच्या प्रवचनामध्ये डिस्टर्ब होतोय, तो आम्हाला अजिबात मान्य नाही, यायचं असेल तर चालत या. राजा प्रसेनजीतला राग येतो की मी राजा असताना एक मुलगी माझा रथ अडवते, घोड्याचा लगाम धरते. राजाला प्रचंड राग येतो, राजा प्रवचन ऐकत नाही आणि राजा तिथूनच आपला रथ माघारी घेतो आणि माघारी गेल्यानंतर राजा राजवाड्यात जात असतो. राजा राजवाड्यात गेल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात गेला असतो. ज्यावेळेस राजा इकडे येतो, सगळी प्रजा इकडे आलेली असतात प्रवचनाला, त्यावेळेस गावामध्ये राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी होत असते आणि त्या चोर असतात ते गावातली सगळी घरं लुटून मोकळी झालेली असतात. आता शेवटचा नंबर राजवाड्यावरती असतो आणि राजा पण प्रवचनाला निघून गेलेला आहे म्हणून राजवाड्यावरती चोरी करण्यासाठी 4 चोर गेलेले असतात. हे चारीच्या चारी चोर तिथं आपला प्लॅन करून राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी करण्यासाठी तिथं जातात आणि तेवढ्यात राजा प्रसेनजीत आपल्या राजवाड्यामध्ये प्रवेश करतो आणि महालामध्ये जातो. महालामध्ये गेल्यानंतर राजा तिथे आठवतो की तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रवचन सुरू केलं होतं आणि प्रवचनाचे 4 शब्द माझ्या कानी पडले होते आणि हे जे 4 शब्द तो आठवण्याचा प्रयत्न करत होतो. राजा प्रसेनजीत आठवतो की तथागत काय म्हटले की यायचं असेल तर या, असं आठवतायत, बसायचं असेल तर बसा, उठायचं असेल तर उठा, जायचं असेल तर जा, असा प्रसेनजीत तथागतांचे शब्द आठवण्याचा प्रयत्न करून पुटपुटण्याचा प्रयत्न करत होता राजा. राजा राजवाड्यात जातो आणि हे शब्द तथागत भगवान गौतम बुद्धाचे हे जे 4 वाक्य आहेत ती 4 वाक्य आठवण्याचा प्रयत्न करताना चोरांनी टाळा तोडलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस राजवाड्यात घुसलेले असतात. राजाही राजवाड्यात आणि चोरही आतमध्ये नेमके घुसलेले असतात. चोरांनी पाहिलं की राजा आतमध्ये आलाय, आता आपलं सगळं उघडकीस येईल आणि मग आता आपण आत तर आलेलो आहे, आता आपल्याला बाहेर तर जाता येत नाही कारण हे सगळं राजाने बघितलं की काय, हे त्यांना भीती वाटायला लागली आणि म्हणून राजा समोर पडलेला आहे. राजा डोळे झाकून, राजाला काय माहिती नाही की चोर घरात आलेले आहेत किंवा चोरी चालली किंवा असं काही माहिती नाही, पण चोरांना वाटतं की राजाने बघितलं आपलं सगळं झालेलं आहे. आणि मग राजा आठवतो तथागत काय म्हटले होते तो आठवण्याचा प्रयत्न करतो. पहिलं वाक्य मोठ्याने राजा प्रसेनजीत आठवतो की तथागत पहिले वाक्य असं म्हटलं होतं की यायचं असेल तर या, असं हे पहिलं वाक्य तथागतांचं राजा प्रसेनजीत मोठ्याने बोलल्यानंतर
ते समोर जे 4 चोर होते की त्यांना वाटलं की आपल्याला राजाने बघितलंय आणि आता राजा आपल्याला काय वाटलंय की बाबांनो यायचं असेल तर या. मग ते चारीच्या चारी चोर राजाच्या समोर तिथं जातात. राजा झोपलेला आहे, राजाला याच्यातलं काहीच माहित नाही. राजा पुन्हा पुटपुटतो की यायचं असेल तर या. हे तथागत बोलले होते. त्याच्यानंतर दुसरा शब्द काय बोलले होते तर दुसरा शब्द त्याला आठवतो आणि मोठ्याने पुटपुटतो झोपवतच की बसायचं असेल तर बसा. मग या चोरांना वाटलं की आता राजाने आपल्याला बोलवलंय, आता आपल्याला बसायला सांगितलंय, गपचिप आपलं काय करा बसा. हे 4 चोर बसलेले आहेत. प्रसेनजित राजाला याच्यातलं काही माहित नाही. राजा आपल्या धुंदीत आहे. तथागतांचं प्रवचन ऐकायला मिळालं नाही, पण जे काही 4 शब्द ऐकायला मिळत होते त्याच्यातले ते आठवण्याचा तेच आठवण्याचा प्रयत्न करून 2 वाक्य आठवली, 2 वाक्य पुटपुटली. पुन्हा बऱ्याच वेळाने पुटपुटत आठवण करत 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 राजा प्रसेनजिताला 3रं वाक्य आठवतं की तथागत म्हटले 3रं वाक्य काय, उठायचं असेल तर उठा. मग लगेच काय झालं, राजा प्रसेनजित म्हटला की उठायचं असेल उठा. राजाला चोरांना 4 चोरांना काय वाटलं की राजाने सांगितलंय की आलाय बसलाय आता उठा. हे 4च्या 4 चोर लगेच काय झाले जागेवरती उठून उभे राहिले. आता परंतु राजाला याच्यातलं काहीच माहित नाही. ते फुटफुट हे प्रात्यक्षिक करतात असं चाललंय मात्र मस्त बाई. आणि पुन्हा ते आपले उभे राहिलेत. राजाने उभं राहायला सांगितलंय म्हणून आपण उभं राहावं म्हणून उभं राहतात. तोपर्यंत राजा आठवतोय की तथागत अजून एक काहीतरी शब्द बोलले होते, अजून एक काहीतरी वाक्य बोलले होते. आणि मग 4थं वाक्य राजा प्रसेनजिताला आठवलं. राजाने काय, राजा प्रसेनजित काय म्हटला की जायचं असेल तर जावा असे तथागत म्हटले. मग 4थं वाक्य आठवल्यानंतर जायचं असेल तर जावं असं म्हटलं की चोरांना काय वाटलं की राजा प्रसेनजिताने आता काय सांगितलंय की आता तुम्ही घरी जावा, उद्या काय ते आपण सगळं बघू. मग हे 4 चोर काय होतात, सरळ आपले राजवाड्यातून बाहेर निघून येतात. 4 चोरांनी राजवाड्यातून बाहेर निघून येताना जी त्यांनी काय जी संपत्ती वगैरे ती लुटण्याचा प्रयत्न केला होता ती काय होती त्यांच्याजवळची थोडंसं होतं, पण राजाने परवानगी दिली आता जा म्हणून हे घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की राजाने आपल्याला बघितलंय आणि आता रात्रीचा काय फैसला केला नाही पण उद्या आपल्याला नक्की बोलावलं येणार आहे. मग दुसऱ्या दिवशी हे 4 चोर सकाळी एकत्र आले. एकत्र आल्यानंतर म्हटले की आता काय करायचं, आता राजा आपल्याला बोलवेल, काय करेल आणि काय आपल्याला शिक्षा देईल याचा सगळ्यांचा आता ते विचार करत 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 ते चौघे काय बोलले की राजाने बोलवायच्या अगोदर आपणच दरबारात काय होऊया, हजर होऊया. राजाने बोलवण्याच्या अगोदरच दरबार सुरू होण्याच्या अगोदरच हे 4च्या चोर जातात आणि राजवाड्यातून जे काही घेतलेलं होतं ते पण आपल्या जवळ ठेवतात. तर राजाने हे सगळं बघितलेलं आणि ती जे काय घेतलेलं होतं ते जाऊन राजाच्या पायावर ठेवतात आणि राजाला क्षमा मागतात की राजा काय म्हणतो की आम्ही रात्री चोरी केली होती, तुम्ही बघितलं होतं, परंतु तुम्ही आम्हाला घरी पाठवलं, आमच्याकडून चुकलं, आम्हाला माफ करा. राजाला याच्यातलं काही माहिती नसतं की हे जे काय तिजोरी मधले यांनी घेतलंय हे माझ्या पायावर आणून ठेवतात आणि ते सांगतात की रात्री मी चोरी केली होती, म्हणजे राजवाड्यात चोरी झालेली मला माहितीच नव्हती, परंतु ही सगळी माझ्या राजवाड्यात चोरी झालेली संपत्ती ह्या लोकांनी मला परत आणून दिलेली आहे. राजाला त्याच्यातलं काहीही माहिती नसतं आणि चोरांनाही माहिती नसतं की आपण चोरी केलेली आहे, राजाला माहित आहे की नाही. त्यामुळे दरबारामध्ये हा सगळा प्रसंग निर्माण होतो आणि मग राजा त्या 4 चोरांना काय सांगतो की मला याच्यातलं काही माहिती नव्हतं, परंतु तथागत भगवान गौतम बुद्धांनी जी 4 वाक्य पुटपुटली होती आणि ती मी माझ्याकडे आली ती मी पुटपुटली की यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, उठायचं असेल तर उठा आणि जायचं असेल तर जा. हे जे तथागत भगवान गौतम बुद्धांनी जी 4च वाक्य बोललेली माझ्या लक्षामध्ये आली होती आणि हे 4 वाक्य मी बोलल्यामुळे माझ्या राजवाड्यातली जी चोरी होती ती उघडकीस आली आणि ती सगळी संपत्ती मला मिळाली. ती सगळी संपत्ती राजा प्रसेनजित घेतो, रथामध्ये टाकतो आणि तथागत भगवान गौतम बुद्धाकडे जातो आणि भगवान गौतम बुद्धाच्या चरणी ही सगळी संपत्ती धम्मासाठी दान घ्या अशा पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांच्याकडे जातो आणि तथागतांच्याकडे राजा प्रसेनजित लीन होतो. याच्यातून काय सांगायचं आपल्याला की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातला एक जरी शब्द पुटपुटला आणि एक जरी आपण प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न केला तर जीवनाचं काय होतं, कल्याण होत असतं, जीवनाचं कल्याण होत असतं. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांनी यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, उठायचं असेल तर उठा आणि जायचं असेल तर जा, अशा पद्धतीने जरी शब्द भगवंताच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द हा मानवाच्या कल्याणाचाच होता आणि कल्याणाचाच असतो.
त्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्माच्या संदर्भामध्ये मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही शांततेने ऐकून घेण्याचा प्रयत्न करा की आम्ही जो त्या गेल्या 3 दिवसामध्ये धम्माची अनेक प्रवचनं ऐकलेली आहेत आणि इथून पुढेही भविष्यामध्ये आपण धम्माची प्रवचनं ऐकणार आहात. माझा विषय तुमच्या समोर आहे आणि याच्यावरती तुम्ही चिंतन करायचे, कारण आर्वीवरून, अमरावतीवरून, वर्ध्यावरून लोक आलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मला येथे सांगायचं आहे. इथं तुम्ही जरी पुटपुटला किंवा ऐकलं नाही तरी ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होत आहे आणि ते सर्वांच्या पर्यंत पोहोचणार आहे. माझा विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध कोणता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म कोणता. कारण आपण 3 दिवस ऐकलेला आहे धम्म आणि याच्या पूर्वी ऐकलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला या देशामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केलं, ही जगप्रसिद्ध घटना आहे. परंतु 1956 सालापासून 1918 सालापर्यंतचा तुम्ही आढावा थोडक्यामध्ये घ्यायचा आणि 1956 नंतर कुठला बुद्ध घेऊन जायचा आणि जगात किती प्रकारचे बुद्ध आहेत या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी आठवण करून देण्यासाठी मी आलेलो आहे. 1918 ते 1956 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56 साली जी धम्माची दीक्षा घेतली, त्या दीक्षेची 18 सालापासून कशा पद्धतीने तयारी केली होती याची फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. कारण मी जे सांगणार आहे ते तुम्हाला माहित आहे, फक्त ओळीनं विषय यावा म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशनला 1918 सालापासून जे साऊथ ब्युरो कमिशन साठी या देशातला जो अस्पृश्य वर्ग आहे त्या अस्पृश्य वर्गाला सत्ता, संपत्ती आणि शिक्षणामध्ये अधिकार मिळावे, त्याला माणूस म्हणून जगण्यासाठी अधिकार मिळावेत म्हणून आपले अधिकार मागण्यासाठी आणि अस्पृश्यांची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना सत्ता, शिक्षण, संपत्तीमध्ये अधिकार मिळण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश राजवटीकडे निवेदन देऊन ते मिळवण्याचा प्रयत्न करत होते. सायमन कमिशन असेल, साऊथ ब्युरो कमिशन असेल, त्यानंतर 1924च्या 20 जुलैला बहिष्कृत कारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि MA, PhD, DSc, LLD, DLIT, बार, ऍट लॉ एवढ्या जगातल्या उच्च मानांकित पदव्या घेऊन आलेल्या महापुरुषांनी 20 जुलै 1924ला बहिष्कृत कारणी सभेची स्थापना करून आपल्या लढ्याला प्रारंभ करताना शपथ घेतली. ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालून आत्महत्या करीन. आणि आपल्या लढ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभ केला. 1927 सालचा मार्च सत्याग्रह, 3 मार्च 1930चा काळाराम मंदिराचा सत्याग्रह, 1930, 1931, 1932 या 3 वर्षामध्ये अस्पृश्यांना सत्ता, शिक्षण, संपत्तीमध्ये अधिकार मिळावेत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये मांडलेले सगळे मुद्दे. आणि ऑगस्ट 1932 साली आपण बघितलं की रामसे मॅकडोनाल्ड ब्रिटिशांचा पंतप्रधान होता. बाबासाहेब आंबेडकरांची अस्पृश्यांची करुण कहाणी ब्रिटिश सरकारने रामसे मॅकडोनाल्डच्या माध्यमातून ऐकली आणि या देशामध्ये हजारो वर्षानंतर अस्पृश्यांना अधिकार रामसे मॅकडोनाल्डनी जातीय निवाडा म्हणून जाहीर केले. त्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची एक सर्वात महत्वाची जी मागणी बाबासाहेब आंबेडकरांची मान्य झाली होती. शिक्षणामधल्या सवलती होत्या, नोकऱ्यामधल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या सवलती बाबासाहेब आंबेडकरांना हजारो वर्ष अस्पृश्य गुलामीत होता. त्यातून प्रथम कुठेतरी आशेचा किरण आम्हाला 1932 सालच्या जातीय निवाड्यामधून दिसला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 सालापासून 1932 सालापर्यंत जे परिश्रम करून मिळवलं होतं ते सगळं महात्मा गांधींनी पुणे कराराच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांकडून परत घेतलं होतं. तो जो महात्मा गांधींनी जो परत घेण्याचा जो मुद्दा काय होता त्या मुद्द्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी चिंतन करावं यासाठी जी तो मुद्दा इथे मांडतोय. आत्ताच्या ज्या सणावळ्या सांगितल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. तर त्या सणावळ्या सांगितल्यानंतर परिणाम आणि त्याचा मूलभूत मुद्दा काय आहे ते बघा. महात्मा गांधींची भूमिका होती की या देशातल्या अस्पृश्यांना मी स्वतंत्रपणे काही मिळू देणार नाही. का स्वतंत्रपणे मिळू देणार नाही तर अस्पृश्य हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे, त्याला मी वेगळं असं काहीही देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची दुसऱ्या बाजूला भूमिका होती की अस्पृश्य हा हिंदूंचा भाग नाही. अस्पृश्य हा हिंदूंचा भाग असता तर त्याला मंदिरात प्रवेश मिळाला असता, त्याला पानवच्या वरती प्रवेश मिळाला असता, त्याला हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला असता, त्याला माणसासारखा जगण्याचा अधिकार या व्यवस्थेत मिळाला असता जर अस्पृश्य या व्यवस्थेचा भाग असता तरी. परंतु महात्मा गांधींनी मात्र मुस्लिमांना सांगितलं, शिखांना सांगितलं, ख्रिश्चनांना सांगितलं की तुम्हाला काय हवं ते घ्या,
परंतु बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मागण्याकरता त्यांना विरोध करा, कुणीतरी ऐकलं नाही. तर शेवटी महात्मा गांधीने एकाच मुद्द्यावर उपोषण केलं की अस्पृश्य हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे, त्याला मी वेगळं होऊ देणार नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी मागे हटणार नाही. आणि पुणे कराराच्या माध्यमातून महात्मा गांधी म्हटले की अस्पृश्यांना मी स्वतंत्र काही देणार नाही. अस्पृश्य हा हिंदू धर्माचाच भाग नाही ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, आणि अस्पृश्य हा हिंदू धर्माचाच भाग आहे ही महात्मा गांधीची भूमिका. आणि हिंदू धर्मातल्या सगळ्या त्या कालखंडामधल्या आताच्या आणि त्याच्या अगोदरच्या लोकांच्याही अस्पृश्य हा हिंदू धर्माचाच भाग आहे ही भूमिका. त्यामुळे या भूमिकेचा विचार केल्यानंतर या भूमिकेवरती गांधी मागे हटत नाहीत आणि बाबासाहेबांना मागे हटवायला लावतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला. इतरही पैलू आणि इतरही मुद्दे आहेत की मी 1935 सालापर्यंत प्रयत्न करतोय, सगळ्या माध्यमातून प्रयत्न केला तरी बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेलं होतं ते गांधींच्या प्राणांतिक उपोषणामध्ये गेलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लढ्याला दुसऱ्या लढ्याला प्रारंभ केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या पार्श्वभूमीवर काय म्हटलं की अस्पृश्य हा हिंदूचाच भाग असेल तर अस्पृश्य हा हिंदूच्या व्यवस्थेचा भाग कधी नव्हता, कधी असणार नाही भविष्यामध्ये आणि आजचाही नाही. परंतु हे अस्पृश्यांना आणि या देशाला पटवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला येवले मुक्कामी घोषणा केली की ज्या समाजात मी जन्मलो, ज्या धर्मात मी जन्मलो ते माझ्या हातामध्ये नाही, परंतु त्या धर्मात मात्र मी मरणार नाही. मी हिंदू धर्म सोडणार आहे, मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. आणि 1935 सालाला घोषणा केली बाबासाहेब आंबेडकरांनी की आपल्या हिंदू धर्माशी काही अजिबात संबंध नाही. जो धर्म माणसाला माणसाची वागणूक देत नाही त्या धर्मामध्ये आपलं काय काम, त्या धर्मामध्ये हजारो वर्ष आम्ही जर गुलाम राहत असेल तर तो आमचा धर्म कसा होऊ शकतो. 1935 सालापासून 1956 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हिंदू धर्माशी संबंध नाही, आपल्याला दुसरा धर्म स्वीकारायची ही मानसिकता तयार करत बाबासाहेब आंबेडकरांनी केली. 1935 साली धर्मांतराची घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यानंतर 1936 साली दोन परिषदा घ्यायच्या होत्या बाबासाहेब आंबेडकरांना. एक ग्वाल्हेरची जातपात तोडक मंडळासमोरची परिषद होती, तिचं अध्यक्षीय भाषण जी परिषद झाली नाही, परंतु जाती निर्मूलन म्हणून ते भाषण प्रसिद्ध आहे. आणि दुसरी नायगावला 31 मे 1936 ला महारांची परिषद झाली. हे महार म्हणजे जे धर्मांतर करू इच्छिणारा जो समाज होता त्यांच्यासमोर 2 परिषदा झाला. धर्मांतराचं उद्दिष्ट स्पष्ट करणारा एक समाज, धर्मांतर करण्यासाठी तयार असणारा समाज, त्याच्यासाठी वेगळी सभा मुंबईमध्ये. आणि जो हिंदू धर्मामधला जो अस्पृश्य समाज आहे त्याच्यासाठी जातपात तोडकाची ग्वाल्हेर मधली जी सभा होती ती सभा की हिंदू धर्मामधल्या अस्पृश्यांना बाबासाहेब आंबेडकर संदेश देतात की तुम्ही हिंदू धर्मामध्ये राहिला तरी अस्पृश्यता आहे, त्या धर्मामधली जाती व्यवस्था नष्ट करण्याचं तुमचं काम आहे. मी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे हिंदू धर्मातल्या आता जाती व्यवस्थेचा माझा काही संबंध राहिलेला नाही. पण तुम्हाला जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाह आणि जाती व्यवस्था नष्ट होणार नाही, सहभोजन आणि जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. जाती व्यवस्था निर्माण कशातून झाली तर जाती व्यवस्था ज्या शास्त्रातून निर्माण झाले ते शास्त्र प्रामाण्य तुम्हाला नष्ट करावे लागेल. ते शास्त्र प्रामाण्य तुम्ही नष्ट केला तरच या देशातली जाती व्यवस्था नष्ट होईल, नाहीतर जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. परंतु हे शक्य आहे का? शास्त्र प्रामाण्य नष्ट करणं हे शक्य नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कारण शास्त्र प्रामाण्याचा तो संरक्षक बुरुज आहे, तो अतिशय बलवान आहे. त्यामुळे जाती व्यवस्था नष्ट करायला गेला तरी परंतु हे लोक जाती व्यवस्था नष्ट होऊन देणार नाही. म्हणून जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर या जगामध्ये आणि या भारतामध्ये एकच उपाय आहे की धर्मांतर केलं पाहिजे. आणि ज्या धर्मामध्ये जाती व्यवस्था मानली जात नाही अशा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये आपल्याला गेले पाहिजे. मुक्ती कोण पते असं बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे की आपल्याला धर्मांतर का करायचं त्याचं सगळं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर देतात. की आपल्याला कपडे घालण्याचा अधिकार, माईकवर बोलण्याचा अधिकार, आपल्याला शिक्षणाचा अधिकार, आपल्याला गावातून नवरदेवाची मिरवणूक काढण्याचा अधिकार, सूट बूट घालायचा अधिकार, चांगले कपडे घालण्याचा अधिकार, चांगल्या घरामध्ये राहायचा जाण्याचा अधिकार, संडासला जाताना तांब्या पितळ्याचं भांड आपल्याला घेऊन जाण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला धर्मांतर केलं पाहिजे. आणि हे स्पष्टीकरण देत असताना शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भगवान गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे त्याच्या तत्वज्ञानाने बाबासाहेब आंबेडकर 1936 साली शेवट करतात. 35-36 साली धर्मांतराची घोषणा आणि धर्मांतराचं स्पष्टीकरण केल्यानंतर 36 साली बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर कक्षाची स्थापना केली. 36 ते 42 बाबासाहेब आंबेडकर
राजकारणामध्ये होते. 45 साली पुन्हा बुद्ध धर्माच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात कशी होते ते बघा. 45 सालाच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारला होता. हे 1946 साली जाहीर होतं. कारण 20 जून 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये ते पहिलं कॉलेज काढलं. त्या कॉलेजचं नाव काय ठेवलं? सिद्धार्थ कॉलेज असं बाबासाहेब आंबेडकरांनी नाव ठेवलं मुंबईमध्ये 1946 साली. याच 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं, शूद्र पूर्वी कोण होते, आणि त्यानंतर पुन्हा 1948 साली अस्पृश्य पूर्वी कोण होते. या देशातला अस्पृश्य आणि या देशातल्या 4 वर्णामधला जो शूद्र, हे शूद्र आणि अस्पृश्य कोण होते तर आर्य अनार्यांचा लढा झाला. आर्यांनी अनार्यांना हरवलं, नागांना हरवलं. तर हरवल्यानंतर जे शरण गेले नाहीत ते अस्पृश्य आणि जे शरण गेले ते शूद्र त्या 4 वर्णामध्ये आलेले आहेत. तर शूद्र आणि अस्पृश्य हे दोन्हीही कोण आहेत तर हे पूर्वीचे नागलोक आहेत. आणि नागलोक कोण होते? नागलोक हे बौद्ध धर्मीय होते. या पृथ्वीच्या पाठीवरती सर्वप्रथम बुद्धाचा धम्म कुणी जर स्वीकारला असेल तर तो नागलोकांनी स्वीकारला आहे. आणि पूर्वी सगळे नागलोक होते, परंतु या नागाला हरवल्यानंतर जे 2 भाग झाले, एक शूद्र आणि दुसरा अस्पृश्य. अस्पृश्य म्हणजे सिंधू संस्कृती मधला नाग आर्यांची या देशामध्ये स्वारी झाल्या, आर्यांनी हरवलं. तरी तेव्हापासून ते आत्ताच्या कालखंडामध्ये त्यांच्या संस्कृतीला कधीही शरण न जाणारा अस्पृश्य समाज म्हणजे आजचे आपण बौद्ध लोक आहोत. याला कधीच शरण पिढ्यानपिढ्या झाला तरी कधीच शरण न गेलेला अस्पृश्य समाज आहे. हा किती म्हणजे बलिदानाचा इतिहास आहे तो मी इथे सांगणार नाही, फक्त तुम्हाला इथे सांगतो की शूद्र पूर्वी कोण होते पुस्तक वाचा, अस्पृश्य मूळचे कोण पुस्तक वाचा. त्याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी सिंधू संस्कृती पासून ते आतापर्यंत सांगितलं की आपलं मूळ कशात आहे तर आपण सगळे नागवंशीय आहोत. आणि आपण सगळ्यांचा धर्म कुठला होता? आपल्या सगळ्यांचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा धर्म होता. त्यामुळे या देशामध्ये आम्ही कोण? आम्ही पूर्वीचे बौद्ध होते. बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 सालापर्यंत एकदम सगळ्यांना सांगितलेलं होतं. आपला मार्ग क्लिअर झाला होता. 1949 साली 46 सालापासून 49 सालापर्यंत 2 वर्ष 11 महिने 3 वर्ष 17 दिवसाचा जो कालखंड आहे भारतीय संविधान सभेचा, या भारतीय संविधान सभेची जी शेवटची सभा झाली नोव्हेंबर 1949 ला, या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं. काय जाहीर केलं? की 395 कलमाचं जे भारतीय संविधान 22 भागामध्ये विभागलेलं आहे आणि 8 परिशिष्टांचं जे संविधान आहे, हे संविधान स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या 4 तत्वावरती संपूर्ण संविधानाचा आराखडा उभा राहिलेला आहे. हे जे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व आणि 395 कलमाचं संविधान, हा संपूर्ण तत्वज्ञान मी 2500 वर्षापूर्वीच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेलं हे काय आहे? पूर्णपणे संविधान आहे. फ्रेंच क्रांतीमधून घेतलेली तत्व नाही तर भगवान गौतम बुद्धाची तत्व घेतलेली आहेत. आणि 1949 ला या देशाला कागदावरती पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षानंतर याला बौद्ध राष्ट्र बनवून टाकलं. 1949 ला त्याची अंमलबजावणी 1950 सालीच्या 26 जानेवारीला सांगितली. त्यामुळे कागदावरती बाबासाहेब आंबेडकरांनी हे करून दाखवलं. आता 1950 नंतर प्रात्यक्षिकाचे बाबासाहेब आंबेडकर धर्माच्या दृष्टिकोनात की या देशामध्ये त्यांना जी व्यवस्था तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्माच्या पायावरती उभी करायची होती ती त्यांनी कागदावरती केली. आता याचं प्रात्यक्षिक जर करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला लेख लिहिला 1950 सालच्या मे महिन्यामध्ये महाबोधी सभेच्या मासिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेख लिहितात, बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य, की या देशामध्ये आता भविष्य काळामध्ये जगातल्या बुद्धिझमचं भवितव्य काय आहे, बौद्ध धर्माचं भवितव्य काय आहे आणि ते भवितव्य कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा आराखडा त्या लेखामध्ये मांडतात. आणि तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक मुद्दा सांगितला होता की भविष्यामध्ये संपूर्ण जगामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचं जर भविष्य, या बौद्ध धर्माचं जर भविष्य करायचं असेल तर जसा ख्रिश्चनांचा एकच ग्रंथ आहे बायबल, जसा मुस्लिमांचा कुराण हा एकच ग्रंथ आहे,
तसा बौद्ध धर्माचा सुद्धा एकच ग्रंथ असला पाहिजे. बौद्ध धर्माच्या रासाची जी कारण आहेत त्या अनेक कारणापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे बौद्ध धर्मामध्ये प्रचंड ग्रंथ आहेत, एक कुठलाही अधिकृत ग्रंथ नाही. त्यामुळे बौद्ध धर्माचा रास होण्याच्या कारणामधलं ते एक कारण महत्वाचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे जगाला सांगितलं की भविष्यात जर बौद्ध धर्माचं भवितव्य घडवायचं असेल तर आपल्याला एकच ग्रंथ असणं आवश्यक आहे आणि प्रत्येक माणसाला तो हाताळता येईल एवढा साधा सोपा आपल्याला करण्याची अतिशय आवश्यकता आहे. त्या ग्रंथामध्ये काय काय असलं पाहिजे हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर त्याच वेळेस म्हणतात की जर जगामध्ये भिक्खू संघाचं जर आपल्याला आश्रय घ्यायचा असेल किंवा भिक्खू संघाचं पुन्हा सगळी घटना बनली पाहिजे आणि जागतिक बौद्ध मिशन झालं पाहिजे आणि पुनर्रचना पूर्णपणे झाली पाहिजे. 227 विद्यापीठाचं आणि आत्ताच्या कालखंडामधला बुद्धिस्ट संघ आहे तर हे बौद्ध मिशन आणि त्याच्यामध्ये बदलाव करण्याची अतिशय आवश्यकता आहे. 1950 ला बाबासाहेब आंबेडकर हे भविष्यातल्या बुद्धिझमचा आराखडा मांडतात. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र येतात भारतातून आणि जगातून आणि सगळे लोक सांगतात की बाबासाहेब तुम्ही म्हणता की जगातल्या बुद्धिझमचं भवितव्य घडवणारा एकच ग्रंथ असला पाहिजे तर असा ग्रंथ तुम्हीच बनवला पाहिजे. भारतामधून आणि परदेशामधून बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात की तुम्हीच हा ग्रंथ बनवला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे अनेक पत्र किंवा लेखही येतात आणि सांगतात आणि मग बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ लिहायला बसतात. 2 नोव्हेंबर 1951 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. 2 नोव्हेंबर 1951 सालापासून 15 मार्च 1956 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्ष घेतली आणि या 5 वर्षामध्ये जगातल्या भारतातल्या आणि आपल्या अनुयायांच्या बुद्ध धर्माच्या भवितव्यासाठी आणि प्रवासासाठी एक ग्रंथ निर्माण केला जगातला अमूल्य. त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध आणि त्याचं धम्म. हा बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र ग्रंथ तर तुमच्या माझ्यासाठी नाही तर संपूर्ण जगाच्या पुनर्बुद्धिझमच्या पुनर्रचनेचा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ दिलेला आहे. त्यानंतर हा बुद्धिझमच्या भविष्यातला आराखडा दिलेला आहे, याच्यावर आपण चिंतन करायचं आहे. दुसरा बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 सालामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने झाला पाहिजे हा आराखडा दिलेला आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म हा जो ग्रंथ आहे हा आपला तात्विक पाया झाला संपूर्ण जगाच्या बुद्धिझमचा. दुसऱ्या बाजूला या जगामध्ये आणि भारतामध्ये विशेषतः भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा याचा पण आराखडा बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये बौद्ध धर्माचा जर प्रसार आपल्याला करायचा असेल तर बौद्ध धर्माचा प्रसार करताना पहिले 3 प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकर देतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुंबई, नागपूर, मद्रास आणि कलकत्ता या 4 शहरामध्ये मोठी बुद्ध विहार झाली पाहिजे. ही 4 सेंटर सर्वप्रथम झाली पाहिजे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर दुसरा प्रस्ताव देतात. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या 4 शहरामध्ये मोठी विद्यापीठ झाली पाहिजे आणि मोठमोठ्या शाळा प्रथम या 4 शहरामध्ये निर्माण केल्या पाहिजे. आणि तिसरा प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकर देतात की या भारतामध्ये जाती धर्म पंथ भाषा असं सर्व बाजूला ठेवायचं आणि भारतामध्ये बौद्ध धर्माच्या विषयावरती मोठमोठ्या निबंध स्पर्धा घ्यायची आणि लाखो करोडची बक्षिसं द्यायची की जेणेकरून या देशातले सगळे लोक बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतील. हे 3 प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकर देतात. त्यानंतर चौथी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये ज्याप्रमाणे आजही बुद्धाच्या धम्मातही भिक्खूंना संघामध्ये प्रवेश करण्याची दीक्षेचा कार्यक्रम होता परंतु सामान्य माणसासाठी नाही. आजही आपण आपल्याला उपासक म्हणतोय परंतु उपासक तुम्ही कधी झाला आणि उपासकाची दीक्षा तुम्हाला कुणी दिली? जो सामान्य ग्रस्त आहे त्या सामान्य ग्रस्ताचा उपासक उपासिका कशी झाली? तर उपासक आणि उपासिकेचे दीक्षा जर तुम्हाला दिली नाही तर मग तुम्ही उपासक उपासिका कसे काय होऊ शकता? म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ही चूक आहे आपल्याला उपासक ग्रस्ताचा आणि उपासिकाला जे महिला आहे तिला जर उपासिका करायचा असेल, पुरुषाला जर उपासक करायचा असेल तर ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिस्माचा जसा प्रकार आहे तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा ग्रस्ताचा उपासक करायचा असेल तर तसाच विधी घेतला पाहिजे.
आणि महिलांना उपासिका करायचा असेल तर तसाच विधी घेतला पाहिजे. नाहीतर फक्त दुसरं पंचशील म्हटलं की आपण बौद्ध धर्मामध्ये येतोय पण लगेच बौद्ध धर्मापासून बाहेर जातोय. जसं मुसलमानांच्या मध्ये सुलता केली जात असेल किंवा ब्राह्मणांच्या मध्ये उपनयन केलं जात असेल किंवा प्रत्येक धर्मामध्ये प्रवेश देण्याचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्याला सर्वप्रथम समाविष्ट करणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय हिंदू धर्माची मानसिकता त्याच्या डोक्यातून जाणार नाही आणि असा मोठा विधी झाल्याशिवाय अगदी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केलेला नाही असं त्याच्या लक्षात येणार नाही आणि त्याची मानसिकता अजिबात तयार होणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्याला आपल्या आचारसंहितेमध्ये घेणं आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतात की आपण विहार निर्माण केली, परंतु विहार निर्माण कशी झाली? तुम्ही ख्रिश्चनांचं विहार कसं आहे ते चर्च कसा आहे तो बघा, मुस्लिमांची मशिदी आणि मुस्लिमांचे मदरसे बघा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्याप्रमाणे ख्रिश्चनांच्या चर्च आहेत आणि त्या चर्चच्याच आवारामध्ये कॉलेज आहे, चर्चच्याच आवारामध्ये हॉस्टेल आहेत आणि चर्चच्याच आवारामध्ये शाळा आहेत, त्याच पद्धतीने या देशामध्ये आपल्याला मोठं बुद्ध विहार असलं पाहिजे. परंतु त्या बुद्ध विहाराच्या अंतर्गत हॉस्टेल असली पाहिजे, कॉलेज असलं पाहिजे, शाळा असल्या पाहिजे आणि हे सगळं तुम्ही केल्यानंतर तुमची बौद्ध संस्कृती वाढवण्यासाठी मदत होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ख्रिश्चनांच्या ज्या शाळा आहेत, मुलांच्याकडून ज्या वर्गणी येतात, मुलांच्याकडून जे डोनेशन येतं, ख्रिश्चन लोक कुठेही बाहेर डोनेशन मागायला जात नाही की त्याच्यातूनच ते आपल्या धर्माचाही प्रसार करतात आणि ख्रिश्चन संस्कृती वाढवतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचाराचा की आपल्या देशामध्ये बौद्ध धर्माचा भारतामध्ये कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे याचा 1954 पूर्णपणे आराखडा दिला होता. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की दर रविवारी आपण बुद्ध विहारामध्ये जायला पाहिजे आणि दर रविवारी पूजापाठ आणि प्रवचन धम्मावरती झाली पाहिजे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा तात्विक पाया दिला. प्रचार आणि प्रसार कसा करायचा याचा पाया दिला आणि दीक्षा घेताना काय केलं? दीक्षा घेताना 22 प्रतिज्ञा दिल्या. आता प्रचार कसा करायचा हे सांगितलेलं आहे. 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत आणि बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ सुद्धा आपल्याला दिलेला आहे. इथपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी तयारी केली. काय झालं? 1918 सालापासून दीक्षेच्या अगोदर पर्यंत ही सगळी तयारी केलेली, हे सगळं बनवून ठेवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि 14 ऑक्टोबरला 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षेचा कार्यक्रम केलेला आहे भारतात आणि संपूर्ण भारतामधल्या लोकांनी आम्ही यांनी आपापल्या ठिकाणी दीक्षा घेतली आणि नागपूरला सुद्धा दीक्षेचा कार्यक्रम झाला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली. आता दुसरा मुद्दा मी या ठिकाणी अतिशय ऐतिहासिक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतोय, कारण आमच्या भंतेजींनी मगाशी बरेच मुद्दे मांडलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये पण आपल्याला याच्यातून स्पष्टीकरण घेणं अतिशय आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म 14 ऑक्टोबर 1956 साली स्वीकारला, परंतु या जगामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा एकच धम्म आहे का? त्याच्यामध्ये काय फाटाफुटी आहेत का? ती नेमकी वास्तवता काय आहे याच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं तिथल्या पत्रकारांनी लक्ष वेधलं होतं. मुद्दा अतिशय महत्वाचा दुसरा आहे. हा मुद्दा घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. पत्रकार म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगामध्ये हिनयान आहे, महायान आहे, वज्रयान आहे, तंत्रयान आहे, सहजयान आहे, चक्रयान आहे, लामापंथ आहे. या जगामध्ये जवळजवळ 135 पेक्षा जास्त संप्रदाय आहेत. चायनामध्ये 14 संप्रदाय आहेत, जपानमध्ये 16 संप्रदाय आहेत, तिबेटमध्ये 6 संप्रदाय आहेत. प्रत्येक राष्ट्रामध्ये वेगवेगळे पंथ आणि संप्रदाय आहेत. यापैकी तुम्ही नेमका कुठला बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे? यापैकी तुम्ही कुठला बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे? आणि तुम्ही कुठला बुद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर पुन्हा सांगतो की जगामध्ये जो भारतामध्ये बौद्ध धर्माची जी परिस्थिती झाली की हे जे संप्रदाय आहेत या संप्रदायाचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण मग बाबासाहेब आंबेडकरांनी कुठला बुद्ध स्वीकारला हे आपल्या लक्षात येईल की संप्रदायाची परिस्थिती जगामधल्या जर लक्षात घ्यायची असेल तर तथागत भगवान गौतम बुद्ध जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या धम्मामध्ये कोणीही गडबड करण्याचा प्रयत्न केला नाही. पण तथागत भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जलदान विधीपासूनच भगवान गौतम बुद्धाच्या जलदान विधीपासूनच गडबड करण्याचा प्रयत्न झाला. तो जर आपल्याला संपूर्ण 2500 वर्षाचा कसे कसे गट पळत गेले धम्मामध्ये पाहायचा असेल तर फक्त 6 संगीतीमध्ये काय काय झालं हे तुमच्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो की तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर
जलदान विधीचा कार्यक्रम होता आणि या जलदान विधीच्या कार्यक्रमामध्ये महाकश्यप हे संघाचे संघनायक होते आणि संघनायक संघाचं सांत्वन करत असताना पाठीमागे सुभद्र नावाचा भिक्खू होता. तो नुकताच संघामध्ये प्रवेश करता झाला होता, म्हातारा होता, परंतु तो पाठीमागे बडबडत होता आणि कश्यपांना ते ऐकायला यायला लागलं होतं. त्याचं म्हणणं असं होतं की तथागत भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालंय, आता आपण आनंद व्यक्त करायला पाहिजे. का आनंद व्यक्त करायला पाहिजे तर भगवान गौतम बुद्ध म्हणत होते की 227 विनयची काटेकोरपणे पाळली पाहिजे. कसं बसायचं, कसं उठायचं, कसं खायचं, कशी नजर वरती करायची, किती डोळ्यांनी बघायचं, हे जे 227 काटेकोर नियम आहेत ते पाळला तोच माझ्या संघाचा फक्त भिक्खू असू शकतो. आता आपल्याला हे 227 नियम पाळण्याची कुणी सक्ती करणार नाही. आता आपल्यावरती काही बंधन असणार नाही. त्यामुळे मग आपण आपल्याला आनंदच व्यक्त करायला पाहिजे, आपण दुःख का व्यक्त करायचं. हे सगळा प्रसंग महाकश्यपानी सांत्वन करता करता ऐकल्यानंतर अरहंत पदाला गेलेल्या भिक्खू संघाची एक बैठक घेतली आणि काय करायचं की आता जर तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ शुद्ध हा जर ब्रह्म असेल तर भविष्यामध्ये याचं काय होईल. त्यासाठी मग पहिली संगीती भरवण्यात आली आणि मग पहिल्या संगीतीमध्ये काय अरहंत पदाला गेलेल्या भिक्खूंनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढं तत्वज्ञान सांगितलं होतं ते 82,000 तत्व होती आणि 2,000 संघाची अशी मिळून 84,000 तत्वज्ञान आणि या 84,000 तत्वज्ञान त्रिपिटक म्हणून पहिल्या धम्मसंगीतीमध्ये त्रिपिटकामध्ये जे सांगितलेले आहे ते तथागत भगवान गौतम बुद्धाचं आणि जे त्रिपिटकामध्ये सांगितलेलं नाही ते तथागत भगवान गौतम बुद्धाचं नाही. अशा पद्धतीने पहिल्या संगीतीमध्ये झालं. दुसरी संगीती भगवान गौतम बुद्धाच्या स्मृती शताब्दी वर्षात म्हणजे महापरिनिर्वाणाला 100 वर्ष झाली म्हणून कार्यक्रम होता. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने 100 वर्षाच्या निमित्ताने वैशालीचा जो भिक्खू संघ होता या वैशालीच्या भिक्खू संघाने काय केलं की 100 वर्षानंतर आता परिस्थितीमध्ये बदल झालाय म्हणून त्यांनी 10 नियम भिक्खू संघाच्या आचरणाचे 10 नियम नवीन बनवले आणि ते 227 मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रचार प्रसार सुरू केला. त्यांचे 10 नियम काय होते की भगवान गौतम बुद्ध म्हटले की संपत्ती जवळ ठेवायची नाही तर आपण थोडीशी ठेवली तर काय फरक पडतोय. भगवान गौतम बुद्ध म्हणले की चटईवरच झोपायचं मग गादीवर झोपलं तर काय फरक पडतोय. भगवान गौतम बुद्ध म्हटलं की एकच वेळा जेवायचं मग आपण 2 वेळा जेवलं तर काय फरक पडतोय. धम्मावर तर त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही. परंतु संघामध्ये याचे मतभेद झाले आणि संघामध्ये मतभेद झाल्यानंतर दुसरी संगीती या विषयासाठी भरली आणि त्या संगीतीमध्ये संघामध्ये निर्णय झाला की भगवान गौतम बुद्धांनी जे 227 नियम सांगितलेले आहेत त्या नियमातला एकही नियम कमी करायचा नाही आणि एकही नियम वाढवायचा नाही. त्यामुळे 10 नियम ज्यांना वाढवायचे होते ते नाराज झाले, ते फुटले आणि ते बाहेर पडले आणि त्यांनी दुसरा एक गट निर्माण केला, त्याचं नाव महासंगीत. त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिसरी संगीती भरली होती. सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिसरी संगीती कशासाठी भरली होती तर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारलेला होता आणि सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर संपूर्ण सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये राजकीय धर्म झाल्यामुळे जो प्रस्थापितांचा पुरोहितांचा जो धर्म होता त्याला कुठल्याही प्रकारची मान्यता नसल्यामुळे बौद्ध भिक्खूंना पूर्णपणे मान सन्मान दान मिळायला लागलं. त्यामुळे पुरोहिताचे मंत्र आणि त्यांचं सगळं गेलं. त्यामुळे त्या लोकांनी काय केलं की भिक्खू संघामध्ये प्रवेश केला आणि ज्याला आपण अदम्य भिक्खू म्हणतो असे जे त्या धर्मामध्ये प्रवेश करते झाले, वैदिक धर्माचा प्रचार करायला लागले, तर भिक्खू म्हणून वाढवायला लागले. मूळ भिक्खू संघ आणि दुसरे जे भिक्खू संघ जे इतिहासामध्ये 60,000 भिक्खू सांगितलेले आहेत ना, ते दंतेजी मगाशी म्हटले की त्यांनी असं केलं तर अधिकृतपणे हा इतिहास आहे की सम्राट अशोकाला याचा निर्णय करण्यासाठी भिक्खू संघाने सांगितलं. त्यावेळी सम्राट अशोकाचे गुरु मोगलीपुत्र तिसरे यांच्या सहाय्याने सम्राट अशोकाने असे झुजलेले आणि बौद्ध धर्माला विकृत करण्यासाठी निघालेले, बौद्ध धर्माच्या विचारसरणीला कलंकित करण्यासाठी निघालेले सापडले 60,000 भिक्खू. हे 60,000 भिक्खू बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर काय झालं याचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे कारण त्याचा अतिशय महत्व आहे. हे जे 60,000 बाहेर गेले या 60,000 आपला स्वतंत्र गट निर्माण केला आणि या 60,000 जो गट निर्माण केला त्याला महायान असं म्हणतात. हा जो महायान आहे हा जो मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगामध्ये गेलेला आहे. ब्रह्मदेश, थायलंड आणि श्रीलंका या देशामध्ये सम्राट अशोकाच्या माध्यमातून गेला त्या 3 देशामधल्या त्रिपिटकावरती आधारलेला धम्म आहे. बाकी जपान, कोरिया, चायना, तिबेट
हे जे बाकीचे सगळे जे देश आहेत या देशामध्ये संपूर्ण बुद्धिस्ट राष्ट्र आहेत, परंतु इथे दिलेला जो आहे तो महायान आहे. या देशामध्ये महायान निर्माण झाला. महायानाने काय केलं तर पाली भाषेला दुसरी भाषा संस्कृत आणली आणि आपापले ग्रंथ स्वतंत्र निर्माण केले. हिनयानाच्या त्रिपिटक आहे, महायानाचे दुसरे 9 ग्रंथ यांनी पाली भाषेच्या ऐवजी संस्कृत भाषेमध्ये केलं. महायानाने काय केलं, तथागत भगवान गौतम बुद्धाचं 3ऱ्या संगीती पर्यंत महायान निर्माण होईपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्धाचं दैवी रूप झालं नव्हतं, परंतु महायानाने तथागत भगवान गौतम बुद्धाचं दैवी रूप केलं. अवलोकितेश्वर नंतर प्रज्ञापार्विका वज्रपाणी अशा देवदेवतांची निर्मिती केली आणि भगवान गौतम बुद्धाला सुद्धा दैवी रूपामध्ये पेश या देशामध्ये करण्यात आलं आणि दैवी रूपामध्ये पेश करत असतानाच वैदिक धर्माचा आणि ब्राह्मणी धर्माचाच बौद्ध धर्म एक भाग आहे. अशाच पद्धतीने जगामध्ये सुद्धा भगवान गौतम बुद्धाला घेऊन जाण्यात आलं. त्यामुळे नालंदा विद्यापीठाच्या मधून किंवा महायानाच्या माध्यमातून जे घडलं ते संपूर्ण जगामध्ये की महायानाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धाचं दैवी रूप आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपण शब्द वापरतो की थायलंड ब्रह्मदेव श्रीलंका सोडून जर जगामध्ये काय गेला असेल इतर ठिकाणी धर्म गेला नाही, धर्म गेलेला आहे. याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे हा जो वैदिक संस्कृतीच्या माध्यमातून हा जो धम्माला कलंकित करण्याचा अदम्य भिक्खूंच्या माध्यमातून प्रयत्न होता तो सम्राट अशोकाने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये थोडा नियंत्रित झाला, परंतु त्याचा नादू बृहद्रथ याचा पुष्यमित्र शुंग याने वध केला आणि वध केल्यानंतर जो या देशामध्ये बौद्ध धर्माच्या कत्तली करण्यात आल्या, 100 सोन्याच्या मोहरेच्या बदल्यात 1 भिक्खूचं शीर अशा पद्धतीने या देशामधला बौद्ध धर्म पूर्णपणे नष्ट करण्यात आला. मनुस्मृती निर्माण केली आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून अस्पृश्यता निर्माण करण्यात आली. 2ऱ्या शतकात मनुस्मृती इसवी सन पूर्व 185 आणि 4थ्या शतकात अस्पृश्यता निर्माण झाली. ही अस्पृश्यता तेव्हापासून ते 1950 सालापर्यंत चालत आली. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामधली नष्ट केलेली आहे. मग अशा पार्श्वभूमीवरती संपूर्ण जपान बुद्धिस्ट कंट्री आहे, चायनामध्ये बुद्ध आहे, दलाई लामाचा बुद्ध आहे, दलाई लामाचा मंत्र आहे ओम मनी पद्म भैरवी चक्र आणि तंत्रमंत्र, हे जे सगळं महायानाच्या माध्यमातून आहे. या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म स्वीकारलेला आहे तो नेमका महायान, हिनयान, वज्रयान की तंत्रयान नेमका कुठला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी याच्यावरती चिंतन करायला पाहिजे. आणि इथून पुढे चिंतन करूनच बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध कुठला आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात की मी हिनयान नाही, महायान नाही, वज्रयान नाही, तंत्रयान नाही, या जगामध्ये अस्तित्वात असलेला कुठलाही संप्रदायातला बुद्ध आणि धम्म मी स्वीकारलेला नाही. बाबासाहेबांचं वाक्य आहे की जगामध्ये संप्रदायामध्ये अस्तित्वात असलेल्या कुठल्याही संप्रदायाचा मी धम्म स्वीकारलेला नाही. मी कुठला धम्म स्वीकारलेला आहे तर मी तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ धम्म मी स्वीकारलेला आहे की जो धम्म स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या तत्वांचा पुरस्कार करतो, जो धम्म वैदिक संस्कृतीला आणि वैदिक संस्कृतीतल्या यज्ञयाग आणि कर्मकांड आणि आत्मा जन्म पुनर्जन्म या सगळ्यांना विरोध करतो, जो धम्म संप्रदायामध्ये विभक्त आहे तो मी स्वीकारलेला नाही. जो 3 प्रसंगातला बुद्ध जो आहे तो मी स्वीकारलेला नाही. म्हणजे माणूस आजारी पडलेला आहे, माणसाचे जे 3 प्रसंग सांगितलेले आहेत या 3 प्रसंगातला बुद्ध स्वीकारलेला नाही. रोहिणीच्या पाण्यातला युद्ध नको बुद्ध हवा असा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी तो बुद्ध स्वीकारलेला आहे आणि माझा जो बुद्ध आहे तो माझा बुद्ध आणि त्याचा धम्म 22 प्रतिज्ञा आणि मी जो धम्माच्या प्रचाराचा आराखडा दिलेला आहे याच्यातून प्रतिबिंबित होणार आहे आणि याच्यातून पुढे प्रवास करणार आहे. म्हणून माझा जो बुद्ध आहे, माझा जो धम्म आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो मूळ 2,500 वर्षापूर्वीचा जो धम्म होता तो मी पुनरुज्जीवित 1956च्या 14 ऑक्टोबरला केलेला आहे. आज माझा नवा जन्म होत आहे. आज माझी नवी संस्कृती, नवा समाज, नवी क्रांती, नवी विचाराची दिशा इथून पुढे माझ्या आयुष्याची आणि माझ्या समाजाची असेल आणि हेच व्यवस्था परिवर्तनाच्या युद्धाचं पॉवर हाऊस असेल असं बाबासाहेब आंबेडकरांनी इथून पुढे प्रवास करायचा असेल
तर तुम्हाला मी माझं संपूर्ण आयुष्य बौद्ध धर्मासाठी घालवणार आहे, बौद्ध धर्माच्या प्रचारासाठीच माझं मी संपूर्ण आयुष्य घालवणार आहे. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आजपासून मी फक्त आणि फक्त बौद्ध म्हणून मी जगणार आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातून प्रतिबिंबित होतो, 22 प्रतिज्ञातून प्रतिबिंबित होतो. बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं परिवर्तनाच्या युद्धाचं पॉवर हाऊस आहे. याच्यातून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धम्म याची मी झलक सांगतो की आपल्याला आता नवीन समाज निर्माण करायचा आहे, नवी क्रांती करायची आहे, नवी विचाराची दिशा करायची आहे. पण बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये समाज कसा बनवायचा याचा प्रजातंत्राचा सिद्धांत बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात भगवंतांनी जो सांगितलेला आहे तेच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगतात की बाबासाहेब म्हणतात की नव्याने समाज निर्मिती करायची असेल, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वावर निर्मिती करायची असेल तर समाजाने सर्वप्रथम आपली उद्दिष्ट ठरवली पाहिजे की नेमकं आपल्याला कुठे जायचंय आणि काय करायचं. समाजाने सर्वप्रथम आपली उद्दिष्ट ठरवली पाहिजे. ही उद्दिष्ट ठरवल्यानंतर एकत्र राहिल्यानंतर संपूर्ण समाजाची त्याला सर्व मान्यता घेतली पाहिजे आणि सर्व मान्यता घेतल्यानंतर मग प्रात्यक्षिक याचं आचरण कसं करायचं त्या आचरणाचे नियम बनवले पाहिजेत आणि त्या नियमाप्रमाणे आपण आचरण करायची आवश्यकता आहे. आणि या पद्धतीने मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रबुद्ध समाज बनेल. आम्ही आमची उद्दिष्ट ठरवली नाहीत, आम्ही त्या उद्दिष्टाला सर्व मान्यता तरी कधीच मिळाली नाही, आचारसंहिता आम्ही बौद्धांची कधीच बनवलेली नाही. त्यामुळे समाज म्हणून आपण बौद्ध समाज म्हणून समाजाची जी व्याख्या रोजी बौद्ध धर्माची आहे ती निर्माण होण्याची अतिशय गरज आहे. ती केव्हा होऊ शकते तर ती फक्त बौद्धांची आचारसंहिता आणि त्या आचारसंहितेच्या प्रमाणे ज्यावेळेस रागायला सुरुवात करू त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्म या देशामध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे काही बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये जे सिद्धांत सांगितलेले आहेत समाज व्यवस्थेचे, दुसरा सिद्धांत धर्मशास्त्र आणि धर्म मॅजिस्ट्रेट सांगतात की नुसतं तत्वज्ञान काय कामाचं आहे, नुसता बौद्ध धर्म चांगला आहे परंतु बौद्ध धर्म न पाळणाऱ्याचं, धर्माचे जे उल्लंघन करतंय, तत्वाचं जे उल्लंघन करतंय त्यांचं काय करायचं. त्याच्यासाठी जो मराठी मधला ग्रंथ आहे जो पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रकाशित झालेला आहे त्याच्या 345 पानावरती बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म मॅजिस्ट्रेटचा सिद्धांत सांगितलेला आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धम्माबरोबरच धम्माचं उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा करणारी मॅजिस्ट्रेट व्यवस्था तुम्हाला पाहिजे. म्हणजे काय की नीती आणि कायदा या दोघांची एकत्रितपणे सांगड घातली पाहिजे. आपण म्हटलं की देवाला जायचं नाही बौद्ध धर्मामध्ये, हळदी लावायच्या नाहीत लग्नामध्ये, आपण म्हटलं असं करायचं नाही, आपण म्हटलं तसं करायचं नाही, आपण यांचा कार्यक्रम आहे, ड्रेस कोड आपण ठरवलेलाच नाही, पांढरी साडी कधीतरी घालायची म्हणतात, लग्नामध्ये आपण ते नियम पाळतो परंतु कुठेतरी किनारकरी हिरवी असावी एवढे आपण त्याच्यामध्ये काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. हे आपल्याला आचारसंहितेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे धम्माचं उल्लंघन करणारी मॅजिस्ट्रेट व्यवस्था बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धम्म त्याच्या ग्रंथामध्ये सांगतात. परंतु हे आपण केलं नसल्यामुळे एकसंघ समाज व्यवस्था निर्माण झाली नाही आणि जर एकसंघ समाज व्यवस्था निर्माण झाली नाही तर समूहामधला जो समाज असतो हा समूहामधला जो समाज आहे हा अधोगतीकडे जात असतो. गटातटांची समाज व्यवस्था ही समाजाच्या विरोधात असते असं भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या तत्वानुसार बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये लिहितात. भिन्न आदर्श होतात. जो प्रत्येक गट आणि प्रत्येक नेता हा आपापले नवीन नवीन आदर्श निर्माण करत असतो आणि प्रत्येक जण म्हणत असतो माझाच बुद्ध खरा, माझाच बुद्ध खरा, माझाच बाबासाहेब, मी जे करतोय ते बुद्धाचं, मी जे करतोय ते बाबासाहेबांचं. एक छोटस त्याच्यामध्ये उदाहरण माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं होतं. बौद्ध धर्मामध्ये मंगळसूत्र असावं की नसावं असं ज्यावेळेस विषय आपण चर्चेला आणला होता त्यावेळेस अनेक संघटनांनी आपापल्या कलरचे मंगळसूत्र बनवलं, कोणी निळं बनवलं, कोणी पांढरं बनवलं, कोणी 3 कलरचं बनवलं, कोणी पंचशिलेचं 5 कलरचं बनवलं आणि 2 कलरवाल्यांचं लग्न ठरलं. त्यावेळेस लग्नामध्ये मी घाईमध्ये सांगतोय सर्व आपल्याला लवकर संपायचे 10-15 मिनिटांमध्ये म्हणून लग्न 2 कलरवाल्यांचं लग्न ठरल्यानंतर मुलीकडच्या बाजूने आणलेले मंगळसूत्र ते वेगळ्या कलरचं होतं आणि मुलाकडच्या बाजूने आणलेलं मंगळसूत्र ते वेगळ्या कलरचं होतं. मुलगा म्हणत होता की आमच्या संस्थेने आमच्या संघटनेने हे मंगळसूत्र ठरवलेलं आहे आणि हे खरं बुद्धाचं आहे आणि हे खरं धम्माचं आहे.
मुलीकडच्या बाजूचे पण लोक म्हणत होते की आमच्या संघटनेने जे मंगळसूत्र ठरवलेलं आहे ते खरं काय आहे, गंमत आहे. दोघांचं म्हणणं होतं की आमचंच खरं. दोघ्या संघटनेची होती, लग्न जुळवता मोडतंय की काय होतंय अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण मुंबईमध्ये झाली होती. आम्ही त्या लग्नामध्ये होतो. आम्ही बघितलं की आपल्याकडे काय झालं तरी पण संघटनेमध्ये कोणी कुणाचं ऐकत नाही, आपला अनुभव आहे. मग आम्ही तिथे पुढे गेल्यानंतर तिथे असं ठरलं की बाबा काय भांडण आहे तर बाहेर जाऊन मिटवा, काय ते लग्न कशाला मोडायचंय. बाहेर गेल्यानंतर बाहेर जाऊन चहा वगैरे पिऊन जे मुख्य इकडची चार माणसं एकत्र आली, बाहेर जाऊन तोडगा काढला आणि पुन्हा हॉलमध्ये आले आणि लग्न वगैरे काही मिळत नाही. मंगळसूत्राचा प्रश्न मिटलेला आहे. काय प्रश्न मिटवला होता? एकाने माईक घेऊन हातामध्ये सांगितलं की मुलाकडच्या लोकांना सांगितलं की तुम्ही आणलेलं मंगळसूत्र तुमच्याच खिशामध्ये ठेवा, मुलीकडच्या लोकांना सांगितलं की तुम्ही आणलेलं मंगळसूत्र तुमच्याच पर्समध्ये ठेवा, दोघांचंही मंगळसूत्र काढू नका. आणि समोर एक दुकान होतं, त्या दुकानामधून आम्ही काळ्या म्हणायचं मंगळसूत्र आणलंय, हे घाला आणि लग्न आपलं करून टाका. आम्ही आमच्या संघटनांच्या आणि मतभेदाच्या पायामध्ये काही झालं तरी आमचं माघार घेणार नाही. त्याच्यामुळे हजारो वर्षापासून चालत आलेलं गळ्यात जी लोखंडाची साखळी होती ती नंतर मंगळसूत्राच्या रूपाने झालेली आहे, ती लोखंडाची साखळी मंगळसूत्राच्या रूपाने या देशामध्ये पुन्हा स्वीकारू. पण तुझं माझं मी अजिबात ऐकणार नाही. हे जे नखशिकांत म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत महिलांना जे सगळं आभूषण दिले म्हणतात, परंतु हे सुरुवातीला काय होतं तर सुरुवातीला नाग संस्कृती, द्रविड संस्कृती होती. या द्रविड संस्कृतीमध्ये स्त्रियांना स्त्री सत्ताक होते, महिला सत्ताक संस्कृती या देशामध्ये होती जी आज पुरुष प्रधान आहे. सुरुवातीला नाग संस्कृती जी बौद्ध संस्कृती होती तिच्यामध्ये पोरगा नांदायला जात होता, पोरगी कधीही नांदायला गेलेली नाही, आपली मूळ संस्कृती. त्यामुळे मूळ संस्कृती मात्र सत्ताक संस्कृती आहे, त्याच्यामध्ये मुलीला कधीच नांदायला जावं लागलेलं नाही. तुम्ही भारतामधल्या अजूनही भटक्या विमुक्तांच्या लग्नाला जाऊन बघा, अर्ध्या भारतामध्ये मुलीला नांदायला जावं लागत नाही, मुलालाच नांदायला जावं लागतं आणि मुलालाच हुंडा द्यावा लागतो. ही या देशातली मूळ संस्कृती आहे. त्या संस्कृतीला आर्यांनी इथं हरवलं आणि त्यांची संस्कृती आणून बुद्ध धम्म नष्ट केला. पुन्हा ही स्त्री कधीच डोक्यावर काढू नये म्हणून तिच्या पायाच्या अंगठ्यामध्ये मोठे अंगठ पण ते तुम्ही चांदीचे घातलेले आहेत. म्हणजे पाची बोटामध्ये तिच्या घातलं, पाची बोटातून थोडं वर आला की पहिला तो तोडा असायचा, तोडा. आपण नंतर तो चांदीचा तोडा घालायचो. म्हणजे पायामध्ये पाची बोटामध्ये नंतर तोडा घाला, कमरेला कमरपट्टा घाला, नाक तिचं पूर्णपणे नथनी घाला, कानामध्ये तिच्या घाला. संपूर्ण तिला पूर्णपणे जखडून टाकलं होतं की तिला पुन्हा कधीच पुरुषांच्या वरती राज्य करणारी आणि पुरुषाला नांदायला येणारी संस्कृती तिने पुन्हा कधीच निर्माण करू नये हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. पण ही वस्तुस्थिती आहे. माझा बाप, माझा आजा म्हणजे बाप बुद्ध आणि आजा बुद्ध आणि बाप बाबासाहेब आंबेडकरांना ही शेवटचे फुले आंबेडकरांचं तत्व चळवळीचं आहे की आपल्याला या देशामध्ये मात्र सत्ताक पद्धती निर्माण करायची आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे की आपण बौद्ध धर्माच्या माध्यमातून ही आचारसंहितेकडे पुन्हा मी येतो की ही जी आचारसंहिता अशा पद्धतीने आपण बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म घेऊन पुढे जात असताना जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म नेमका कुठला असा जर म्हणायचा असेल तर बुद्ध धम्माने समाज व्यवस्था कशी निर्माण करायची सांगितली. बुद्ध धम्मामध्ये तात्विक सगळं सांगितलेलं आहे, आपण त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा 22 प्रतिज्ञेचा 22 प्रतिज्ञाचा आहे. 22 प्रतिज्ञामध्ये प्रथमच आपल्याला काय सांगितलं, पहिल्या 3 प्रतिज्ञा आहेत की मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती या 3 आहेत की मी देवाला मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही. आपण जर देवाला मानलं तर काहीतरी पनिशमेंट केल्याशिवाय भागणार आहे का? प्रतिज्ञा इथं करतोय आणि ती प्रतिज्ञा दुसऱ्या वेळेस लगेच मोडतोय. तर मोडलेल्या प्रतिज्ञेला तुम्ही शिक्षा करा आणि जोपर्यंत शिक्षा होत नाही आणि जोपर्यंत ही प्रतिज्ञा तो पाळत नाही तोपर्यंत आपण बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म स्वीकारलेला नाही. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलंय आणि हे आव्हान आहे बौद्धांच्या समोर की या देशामध्ये बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आणि बौद्ध संस्कृती ही हिंदू संस्कृतीचीच एक भाग. ते बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं 4थ्या आणि 5व्या मध्ये की बाबा अवतार या संकल्पनेला बौद्ध धर्मामध्ये मान्य नाही आणि बुद्ध हा विष्णूचा 10वा अवतार आहे. हा खोडसाळ प्रचार या देशामध्ये आहे. तो त्या खोडसाळ प्रचाराला आपल्याला कधीही बळी जाता कामा
त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. या 22 प्रतिज्ञाचं जोपर्यंत प्रात्यक्षिक आपण करण्यासाठी एकत्र बसून एक आचारसंहिता बनवणार नाही तोपर्यंत ज्याला जसं आपण त्यांनी तसं करायचं म्हटलं कुणीच काही करत नाही. सगळा काय होतोय स्वैराचार होतोय. बाबासाहेब आंबेडकरांना जो धर्म हवा असेल तर तो फक्त आणि फक्त हे नाही माया नाही वगैरे नाही काही सगळ्या जगातल्या कुठल्याही संप्रदायातला बुद्ध आणि धम्म बाबासाहेबांचा नाही. बाबासाहेबांचा धम्म आहे तो बुद्ध आणि धम्म या ग्रंथातला संप्रदाय विरहित 2500 वर्षापूर्वीचा मूळ बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये स्वीकारलेला आहे. त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला या देशामध्ये करायचं आहे. शेवटच्या मुद्द्याकडे या ठिकाणी येतो की आपल्या समोर आव्हान आहे. त्याच्यातलं पहिलं आव्हान काय आहे की या देशामध्ये सार्वजनिक जनगणनेमध्ये 1956 सालापासून आपण जरी बौद्ध म्हणत असेल तरी अर्धी जनता हिंदू महार आहे आणि अर्धी जनता बौद्ध आहे. आपलं रेकॉर्ड कागदावरती अर्धा समाज अजून बदलायला तयार नाही. सगळ्यांनी जनगणनेमध्ये आपली बौद्ध नोंद केलेली नाही. 61 सालापासून 2011 सालापर्यंत जर बघितलं तर अर्धे लोक महारच आहेत आणि अर्धे लोक बौद्ध आहेत. 100% बाबासाहेब आंबेडकरांची कागदावरती क्रांती कुणीही स्वीकारलेली नाही. काही लोकांनी स्वीकारली. इथं वेळ नाही म्हणून पण बाहेर पुस्तक याची या मुद्द्यावरचं बाहेर पुस्तक आहे आपल्याकडे. तो आता इथे मी त्या विषयाचं स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. दुसरा मुद्दा आहे ते आव्हान आहे की या देशामध्ये जोपर्यंत तुम्ही बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचा भाग नाही हे जोपर्यंत तुम्ही या देशामध्ये इथल्या देशातल्या लोकांना तसं करू देणार नाही तोपर्यंत हे प्रचार करणार. संविधानाचं 25वा कलम आहे. 25व्या कलमामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हिंदू धर्माचे कायदे अंतर्गत बौद्ध येतील. त्यामुळे कायद्याने आपण हिंदू आहोत आणि धर्माने आपण बौद्ध आहोत. 1972चा तुम्हाला फक्त निकाल भंडारा सत्र न्यायालयाचा सांगतो या देशामध्ये बौद्ध पद्धतीनं लागलेल्या लग्नाला कायदेशीर मान्यता या देशातली न्यायव्यवस्था देत नाही. कारण या देशामध्ये हिंदूंचे लग्न पद्धतीचे कायदे आहेत, ख्रिश्चनांचे लग्न पद्धतीचे कायदे आहेत, मुस्लिमांचे लग्न पद्धतीचे कायदे आहेत. परंतु बौद्धांचा लग्नाचा कायदा नसल्यामुळे भंडारा सत्र न्यायालयामध्ये शकुंतला विरुद्ध नीलकंठ ही केस 1972 सालामध्ये गेली होती. त्या केसचा निर्णय देताना सांगितलं की बौद्ध पद्धतीनं जी लग्न होतात ती बौद्ध पद्धतीच्या लग्नाला या देशात कायदेशीर मान्यता देता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला या देशात बौद्ध पद्धतीने होणाऱ्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची असेल तर या देशात बौद्धांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी सर्वप्रथम बौद्धांचे कायदे या देशापुढे मान्य करून घेतले पाहिजे. नाहीतर कायद्याने हिंदू आणि धर्माने बौद्ध असं 1956 ते 2011 सालापर्यंतच आपलं जीवन आहे. त्याच्यामुळे आपण काही जरी केलं तरी आपल्याला धर्माने पण बौद्ध आणि कायद्याने पण बौद्ध झालं पाहिजे. त्याच्यासाठी बौद्ध कायदे मुस्लिमांना बौद्ध कायदे मिळतात, ख्रिश्चनांना बौद्ध कायदे मिळतात, पारशांना बौद्ध कायदे मिळतात. मग आम्हालाच का बौद्ध कायदा नको? सगळ्या धर्मांना. परंतु काय तर हिंदूचाच एक भाग बौद्ध आहे. हे वैदिक काळापासून आतापर्यंत रुजवण्यात आलेलं आहे. त्याच्यापासून तुम्हाला अलिप्त व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचे जोपर्यंत कायदे नाहीत तोपर्यंत हा असाच प्रचार होणार. अगदी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की अजूनही शंकराचार्य आणि गोविंदा गुरुजींच्या मध्ये एक करार झाला होता. त्या करारामध्ये शंकराचार्यांनी मान्य केलं होतं की बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचा भाग नाही आणि आमचे लोक जे कसा प्रचार करतात तो करणं चुकीचं आहे, याच्या पुढे होणार नाही. परंतु त्याच्यानंतर पण कशा पद्धतीचा प्रचार होतो. संध्याकाळी घरी गेल्यानंतर 16व्या रायटिंग अँड स्पीचेस कुणाकडे खंड असेल तर तो बघा. रायटिंग अँड स्पीचेस बाबासाहेब आंबेडकरांचे जे खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत त्याच्यातला 16वा खंड. या 16व्या खंडाला मुख्यमंत्री मनोहर जोशींनी प्रस्तावना लिहिलेली आहे. ती इंग्लिशमध्ये प्रस्तावना आहे. आणि हा ग्रंथ कुठला आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी पूजापाठ, पाली शब्दकोश आणि पाली व्याकरण हे जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथांचा एकत्रित खंड प्रकाशित केलेला तो 16वा खंड आहे. या ग्रंथाची प्रस्तावना मुख्यमंत्री असताना मनोहर जोशींनी लिहिली. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये मनोहर जोशी असं म्हणतात की बौद्ध धर्म हा हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे आणि बुद्ध हा देवांचाच काय आहे? अवतार आहे. आपण हे स्वीकारायचं का? आपण हे स्वीकारायचं का? जोपर्यंत बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे. बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म या देशामध्ये दोन वेगवेगळे आहेत. जर बौद्ध धर्मात हिंदू धर्माचा एक भाग असता तर बौद्ध धर्माच्या कत्तली झाल्या असत्या का? आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आणि वैदिक आणि हिंदू धर्माचं तत्वज्ञान हे कुठेही
अजिबात जुळत नाही. परंतु जोपर्यंत तुम्हाला स्वतंत्र बौद्ध म्हणून या देशात कायदे मिळत नाही, मग तुम्हाला सांगणार समान नागरी कायदा. यांना मात्र प्रत्येक धर्माचा, मुस्लिमांना मुस्लिमांचा, ख्रिश्चनांना ख्रिश्चनांचा, पारशांना पारशांचा, हिंदूंना हिंदूचा कायदा असेल, पण बौद्धांनी मात्र कायदे मागितले की मग त्याला मात्र भीती दाखवायची. आमचं असं म्हणणं आहे की समान नागरी कायदा संपूर्ण राष्ट्राला करा, सगळ्या धर्मांचे कायदे बंद करा आणि सगळ्या राष्ट्रांच्या सगळ्या धर्माचे कायदे सोडून द्या आणि सगळ्या राष्ट्रासाठी एकच बौद्ध विवाहाचा कायदा, घटस्फोटाचा कायदा, दत्तक कायदा, मेंटेनन्स असेल, प्रॉपर्टीचा असेल, सगळ्यासाठी एकच कायदा बनवा. परंतु तो जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत मात्र जसा तुम्हा सगळ्या धर्मांचे स्वतंत्र घटस्फोटाचे विवाहाचे कायदे आहेत तसे आम्हाला सुद्धा बौद्धांच्या विवाहाचे कायदे पाहिजेत. जोपर्यंत तुम्हाला बौद्ध विवाहाचे कायदे मिळत नाही तोपर्यंत माझ्या आजोनी लग्न केलं, बापांनी लग्न केलं, मी लग्न केलं, कायद्याच्या दृष्टिकोनातून माझं लग्न कायदेशीर नाही, कायद्याच्या दृष्टिकोनातून माझं लग्न कायदा. मग सर्वप्रथम आपल्याला या देशामध्ये बौद्ध म्हणून जर जगायचं असेल आणि बौद्ध धार्मिक आपल्याला बौद्धांची संस्कृती वाढवायची असेल तर या देशाकडून आपल्याला आपले बौद्ध कायदे मिळाले पाहिजेत की नाही? बोला, काय बौद्ध कायदे मिळाले पाहिजेत की नाही? त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायला पाहिजे की नाही? बौद्धांचा विवाह कायदा झाला तर नवरा बायको कायदेशीर झाले, परंतु बौद्धांचा विवाह कायदा नाही तर बौद्ध पद्धतीने लग्न आहे, होम हवन सप्तपदीने लग्न केलं तर तुमचं कायदेशीर होईल 1955च्या हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे. तरच तुमचं आम्ही कायदेशीर होऊ शकतो, नाहीतर कायदेशीर होऊ शकत नाही. त्यामुळे हे तुमच्या पुढे फार मोठं आव्हान आहे. कागदोपत्रावरती कागदोपत्री आपल्याला बौद्ध झालं पाहिजे. या जगामध्ये आपण म्हटलं की संप्रदायामधला चीन, जपान वगैरे 55 राष्ट्र बुद्धिस्ट आहे. त्यांनी कुठला धर्म घेतलाय आपल्याला याचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे बघा, की जगाने कुठला धर्म घेतलेला आहे, मला त्या संप्रदायाच्या गटातटाच्या कुठल्याही भानगडीत पडायचं नाही आणि माझ्या समाजालाही त्याच्यामध्ये पाडायचं नाही. त्यामुळे जगातल्या बुद्धिस्ट राष्ट्राशी आपले संबंध कसे असले पाहिजेत तर ते बौद्ध आहेत, आपण बौद्ध आहेत. एकमेकाच्या सुखदुःखाला जगातल्या सगळ्या बुद्धिस्ट राष्ट्राचे संबंध आपले असले पाहिजे. परंतु त्या सगळ्यांना काय सांगायचं आहे की तुमच्याकडे आलेला मूळ बुद्ध नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा जो बुद्ध आहे तो खरा आहे. तो संपूर्ण जगाला पटवून देण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती टाकलेली आहे. त्यामुळे या देशामध्ये आपण आपल्या समोर फार मोठी आव्हानं आहेत. 56 साली जरी जन्म घेतला असेल तरी कायद्याने आपण तो कायदेशीर करू शकलेलो नाही. कागदावरती आपण बौद्ध म्हणून आपलं रेकॉर्ड बनवू शकत नाही. आपला कधी मायनं 1956 सालापासून ते 1990 आणि त्यानंतर 2011 पर्यंत 56 सालापासून 90 सालापर्यंत धर्मांतरित बौद्ध समाजाला ओबीसीचा दर्जा दिला होता. 90 साली व्ही.पी. सिंगांनी बौद्ध महान असा अनुसूचित जातीचा दर्जा दिला. जनगणना आयोगाने आपल्याला 1900 अल्पसंख्याक दिला. 1990 साली व्ही.पी. सिंगांचं घटना संशोधन म्हणतंय की तुम्ही शेड्यूल कास्टचा तुम्हाला दर्जा दिलेला आहे. 1992 साली भारत सरकारनेच कायदा राष्ट्रीय अल्पसंख्याक अधिनियम केलेला आहे. 1992च्या कायद्याप्रमाणे धर्मांतरित बौद्ध हे धार्मिक अल्पसंख्याकांच्या कायदेशीर त्यांना दर्जा दिलेला आहे. आता 90 साली एक सरकार म्हणतंय की तुम्ही अनुसूचित जातीचे आहात आणि 92 साली भारत सरकारचाच कायदा म्हणतोय की तुम्ही अल्पसंख्याक आहे. या देशातल्या धर्मांतरित बौद्धांनी आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं आपल्याला की आपण अनुसूचित जातीचे आहात की नेमके की तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहात. तुम्हाला धार्मिक अल्पसंख्याक पण केलेला आहे, अनुसूचित जातीचं पण केलेलं आहे. विषयाचं स्पष्टीकरण या ठिकाणी मी देत नाही, फक्त हा विषय तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी फक्त सांगतो. आणि या धम्म सभेमध्ये तुम्ही मला बरंच ऐकलेलं आहे आणि आता कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामुळे धम्म सभेमध्ये मी फक्त शेवटची एक गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. गोष्ट सांगण्या गोष्ट ऐकायला तयार आहात का? नसेल तर बंद करून टाकतो. सांगू का? तथागत भगवान गौतम बुद्धाची गोष्ट सांगतो की भगवानने सुरुवातीला प्रवचन भगवान गौतम बुद्धाच्या प्रवचनाचं कसं झालं ते सांगितलं. आता शेवट एक सांगतो की मी दुपारी आल्यानंतर विचारलं की 10 वर्ष आपण पंचशील यात्रा काढतो, याचं उद्दिष्ट काय? गेल्या वर्षी पंचशील यात्रा केली, त्याच्यानंतर या वर्षी करणार आहे, पुढच्या वर्षी करणार आहे. परंतु प्रत्येक वर्षीच्या पंचशील यात्रेमधून आपण काहीतरी समाजासाठी साध्य केलं नाही तर मग परंपरागत दुसऱ्या यात्रा करण्याला काय मतलब आहे? त्याच्यामुळे आपल्याला दरवर्षी काहीतरी साध्य समाजासाठी करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने फक्त या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि ती थांबतो की तथागत भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन चाललेलं असतं. म्हणजे आपण सुरुवातीला भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन सुरू केलं होतं. आता भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन संपलं. बघा
भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन संपतं आणि भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन संपल्यानंतर जो भिक्खू संघ बसलेला होता तो संपूर्ण भिक्खू संघ आता उठण्याच्या तयारीत होता. तथागती उठण्याच्या तयारीत होते. तेवढ्यामध्ये उठण्याच्या अगोदर पाठीमागे एका बसलेल्या भिक्खूनी असा हात वर केला आणि तथागत भगवान गौतम बुद्धाला शंका विचारली की माझी एक शंका आहे म्हणून. आणि मग तथागत भगवान गौतम बुद्धाने जसं मागे पाहिलं तसं सगळे भिक्खू मागे पाहिलं आणि काहीतरी मागे आहे म्हणून पाठीमागे भिक्खू उभे राहिले. आणि तथागत भगवान गौतम बुद्धाला पाठीमागच्या भिक्खूंनी प्रश्न विचारला की हे तथागता, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती? काय प्रश्न विचारला तथागतांना? माझ्या आयाबायाने दैनंदिन आता फक्त 2 मिनिटं एवढी गोष्ट आहे का? एवढीच गोष्ट आहे का? मी अखेर संपवतो कारण याच्या नंतरचा महत्वाचा कार्यक्रम आहे ना. त्या महत्वाच्या कार्यक्रमाला पण तुम्ही अटेंड करा. मी फक्त शेवटची गोष्ट सांगतो तेवढी फक्त तुम्ही की तथागतांना प्रश्न विचारला या जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती? तथागताने क्षणाचाही विलंब न लावता इकडे तिकडे बघितलं आणि तथागतांनी सांगितलं की तुझ्या बाजूला जे दगड पडलेला दगड या जगामध्ये श्रेष्ठ आहे. आता दगड या जगामध्ये श्रेष्ठ आहे म्हटल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की दगड या जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि आपण बोली भाषेमध्ये काय म्हणतो? दगड म्हणजे मूर्ख माणसाला आपण काय म्हणतो? दगड आहे. पण तथागत तर म्हणतात की या जगामध्ये दगड सर्वश्रेष्ठ आहे. दगड कसा काय श्रेष्ठ असू शकतो? बच्चांना प्रश्न पडतो म्हणून बनते. पुन्हा शंका विचारतात की हे तथागता, प्रश्न विचारण्याची पद्धती बघा. हे तथागता, या जगामध्ये जर दगड सर्वश्रेष्ठ असेल तर दगडापेक्षाही काही श्रेष्ठ असू शकतं का? आणि तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की हो, दगडापेक्षाही श्रेष्ठ असू शकतं. आणि लगेच सांगतात की दगडापेक्षा लोखंड हे दगडापेक्षा श्रेष्ठ आहे. आता दगडापेक्षा लोखंड हे श्रेष्ठ आहे हे बनतेजीला पटतं, परंतु लोखंड सर्वश्रेष्ठ मात्र हे बनतेजीला पटत नाही. कारण लोखंडाचा गुणधर्म काय? ते स्वतःला खातं बंद लागल्यानंतर. त्यामुळे लोखंड या जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट कशी काय असू शकते? म्हणून पुन्हा बनतेचा प्रश्न येतो की हे तथागता, जर दगडापेक्षा लोखंड श्रेष्ठ असेल तर लोखंडापेक्षा काही श्रेष्ठ या जगामध्ये असू शकतं का? आणि तथागत म्हणतात की हो, लोखंडापेक्षाही श्रेष्ठ या जगामध्ये गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे? तर लोखंडापेक्षाही अग्नी काय आहे? श्रेष्ठ आहे. लोखंडाला पाहिजे तसं ते काय करू शकतं? वळवू शकतं. परंतु अग्नीच सर्वश्रेष्ठ असं मात्र बनतेजींना पटत नाही. मग पुन्हा बनतेजी म्हणतात की दगडापेक्षा लोखंड, लोखंडापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा काही श्रेष्ठ असू शकतं का? याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना येतं का? पाणी. हे अग्नीपेक्षा श्रेष्ठ पाणी. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे सर्व काय. परंतु पाणी म्हणून पाण्यावरच कायमस्वरूपी तर जगता येत नाही. त्याच्यामुळे तथागतांना बनतेजी म्हणतात की पाणी म्हणजे जीवन, पाणी श्रेष्ठ आहे. पण पाणीच सर्वश्रेष्ठ या जगामध्ये हे मात्र काय पटत नाही. मग पाण्यापेक्षा काही श्रेष्ठ या जगामध्ये असू शकतं का? आणि तथागत म्हणतात की होय, पाण्यापेक्षाही या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असू शकतं. आणि तथागत उत्तर देतात की हवा हे पाण्यापेक्षाही काय आहे? श्रेष्ठ आहे. पाणी नसलं तरी चालू शकतं, काही दिवस उपवास होऊ शकतात, परंतु हवा नसेल तर मात्र नाक दाबून 2 मिनिटं इथंच आपण बघत तिथल्या तिथंच खालास हो. त्यामुळे पाण्यापेक्षा हवा ही श्रेष्ठ आहे. आता हवा श्रेष्ठ आहे हे सुद्धा पटतंय, पण ती सर्वश्रेष्ठ आहे हे मात्र बनतेजींना पटत नाही. आणि मग बनतेजी पुन्हा तथागतांना प्रश्न विचारतात, हे तथागता, दगडापेक्षा लोखंड, लोखंडापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा पाणी, पाणीपेक्षा हवा, हवेपेक्षा सुद्धा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असू शकतं का? आणि तथागत म्हणतात की हो, हवेपेक्षाही या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असू शकतं. ते म्हणजे माणूस. माणूस हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. प्राचीन काळापासून आतापर्यंत आला तर या जगाचा जो नकाशा पूर्णपणे बदलला, जो आकाशात गेला, सगळीकडे गेला, सगळ्या जगा पृथ्वीचा शोध लावला, तो माणूस या जगामध्ये श्रेष्ठ आहे. सगळ्या व्यक्तींना वाटलं, जसं तुम्हालाही आता वाटलं की माणूस श्रेष्ठ म्हटल्यानंतर प्रश्न मिटला. माणूस श्रेष्ठ तर माणसाच्या पुढे तर काही या जगामध्ये श्रेष्ठ असू शकत नाही म्हणून सगळ्यांना वाटलं. परंतु बनतेजींना मात्र अजिबात वाटलं नाही. बनतेजी म्हणतात, शांतपणे म्हणतात की हे तथागता, दगडापेक्षा लोखंड, लोखंडापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा पाणी, पाणीपेक्षा हवा, हवेपेक्षा माणूस, मग माणसापेक्षाही या जगामध्ये काही श्रेष्ठ असू शकतं का? आणि मग मात्र आता जसे सगळे शांत झाले तसे मात्र त्यावेळेस पण काय झाले? शांत झाले.
तुम्हाला पण आता हे उत्तर ऐकण्याची उत्सुकता आहे की नाही? नाही ना? बंद करून टाकतो मी. नाही नक्की ना? तर माणसापेक्षा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असते? तथागत शांतपणे सांगतात की हे वंतेजी, की या जगामध्ये मी सांगितलं की दगडापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे, लोखंडापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, अग्नीपेक्षा पाणी श्रेष्ठ आहे, पाण्यापेक्षा हवा श्रेष्ठ आहे, हवेपेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. पण तो माणूस केव्हा श्रेष्ठ आहे? माणसापेक्षाही या जगामध्ये श्रेष्ठ काय असेल तर त्याने केलेला संकल्प हा माणसापेक्षाही श्रेष्ठ आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली ज्या समाजाचा उद्धार करण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य बहाल करणार आहे, परंतु उद्धार झाला नाही तर स्वतःला गोळी घालून आत्महत्या करेल. बाबासाहेब महान कधी झाले? त्यांनी त्यांचा संकल्प करून तो पूर्ण केला. तेव्हा बाबासाहेब काय झाले? महान झाले. डॉक्टरनी डॉक्टरची डिग्री मिळवल्यानंतर महान होतो, इंजिनियरनी इंजिनियरची डिग्री मिळाल्यानंतर त्याचा सत्कार होता. परंतु मी नुसतं इंजिनियरच्या परीक्षेला बसलो आणि जर पदवी नसेल तर या जगात त्याचा कुणीही सत्कार करत नाही. म्हणून माणसाने केलेला जो निश्चय आहे, तो निश्चय माणसाने केलेला जो उद्दिष्ट ठरवलेलं आहे, ते दृढ संकल्प या जगामध्ये श्रेष्ठ माणसापेक्षा सुद्धा आहे. म्हणून हा मी इथं सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की आपण सुद्धा पंचशील यात्रा केलेली आहे. या पंचशील यात्रेमध्ये आपण सुद्धा यात्रा समाप्त करताना संकल्प केला पाहिजे की जसं सांगितलं आयोजकांनी, ही जी भूमी आहे ही धम्माच्या प्रबोधनाची भूमी होईल आणि या धम्माच्या प्रबोधनाच्या भूमीवरती प्रबोधनासाठी लागणारं जे काही आहे ते आम्ही हळूहळू लोकवर्गणीतून जसं छोटं बुद्ध विहार केलेलं आहे तसंच ते मोठं बुद्ध विहार म्हणजे आता एक मजला झाला असेल तर पुढच्या वर्षी दुसरा मजला बघायला मिळाला पाहिजे असा संकल्प करायला पाहिजे की नाही? की हे जे इथलं आहे इथलं सगळं आपल्याला सुशोभित करण्यासाठी आपण एका वर्षात काय करू शकतो तेवढा संकल्प केला का? परत सगळं असंच लावून आपल्या बसायचं जत्रा करून आपलं घरी निघून जायचं असं नाही. पुढच्या वर्षी येताना इथं काहीतरी बदल झाला पाहिजे. घरोघरी आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की मला मोठी बुद्ध विहारे बांधायचे, परंतु मला कोणालाही भीक लागून बुद्ध विहारे बांधायची नाही. मला लोकवर्गणी तुम्ही जर देत असाल तर मोठं बुद्ध विहार बांधायची माझी इच्छा आहे, पण याच्याकडे जा त्याच्याकडे जा कशाच्या बदलात बुद्ध विहार द्या असं भीक मागून बुद्ध विहार मला अजिबात बांधायचं नाही. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी ठरवावं की रुपयावर काढावे आणि मजल्यावर मजले निर्माण करावे आणि या भूमीचं काय करावं आपण खऱ्या अर्थाने बुद्ध भूमीचं रूपांतर करावं असा आपण जरी संकल्प केला तरी या पंचशील यात्रेचं हे वर्ष ऐतिहासिक असेल, सोनेरी असेल. आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. असं सर्वजण लागतो हे तुमच्या लक्षात असताना सुद्धा मी माझं भाषण वाढवत होतो. तुमच्या मनामध्ये थोडीशी शंका कुशंका झाली असेल. मी माझं प्रवचन सगळ्या वेगवेगळ्या विषयामध्ये फक्त इथं इंट्रोडक्शन केलेलं आहे. आपली मानसिकता 3 दिवसाच्या प्रवचनामध्ये कुठलाही विषय इथं परिपूर्ण मला बोलता आला नाही, परंतु जेवढं काही मी बोललो ते मला जेवढं शक्य झालं ती मी बोललो. याच्या शंका कुशंका या विषयातल्या राहू शकतात, परंतु तुम्ही सर्वांनी या ठिकाणी माझं शांत चित्ताने बरं का, तुम्ही सर्वांनी माझं या ठिकाणी शांत चित्ताने मी जे काय बोललो ते ऐकून घेतलं. आर्वीवरून, अमरावतीवरून आणि पिसाच्या आजूबाजूच्या भागातून माझं व्याख्यान ऐकण्यासाठी सगळे जे लोक आले त्या सगळ्या लोकांना धन्यवाद. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत.